जर हा फोटो बघून तुम्हाला पण वाटत असेल की ही तुमच्याच घरची स्टोरी आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघायला हवा. फोटोमधील मुलाला ADHD नावाचा आजार आहे. ADHD म्हणजे नक्की काय असतं ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. ADHD म्हणजेच अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. हा बेसिकली बिहेवियरचा आजार आहे जो मुलामध्ये आणि मुलींमध्ये दोन्हीमध्ये होऊ शकतो. ADHD हा 2 प्रकारचा असतो. एक हायपर ॲक्टिव्ह टाईप आणि दुसरा असतो तो इनअटेंटिव्ह टाईप. युजली मुलांमध्ये हायपर ॲक्टिव्ह टाईप होतो आणि मुलींमध्ये इनअटेंटिव्ह टाईप होतो. ह्या दोन्ही प्रकारचे डिफरन्सेस फार कॉन्ट्रास्टिंग आहेत. बेसिकली हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डरमध्ये मूल एका जागी कधीच बसत नाही, घरभर फिरत राहणार, त्यानंतर तुमच्या आज्ञा ऐकणार नाही, कोणत्याही एक गोष्ट कॉन्स्टंटली करणार नाही, आपली टर्न येण्यासाठी तो कधीही वेट करणार नाही. आणि दुसरा प्रकार असतो तो म्हणजे इनअटेंटिव्ह टाईप. इनअटेंटिव्ह टाईपमध्ये ॲक्च्युअली लोक लक्ष देऊ शकत नाही, म्हणजे तुमच्याकडे बघत राहणार पण त्यांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे असणार, वॅकंट तुमच्याकडे लुक देणार किंवा दिवा स्वप्न बघत असणार. हे लोक काम पण करणार नाही, या लोकांकडून कामं पण होऊ शकत नाहीत. युजली हा इनअटेंटिव्ह टाईप जो असतो तो मुलींमध्ये जास्त बघायला मिळतो आणि जो हायपर ॲक्टिव्ह जो प्रकार असतो तो मुलांमध्ये जास्त बघायला मिळतो. असं होऊ शकतं की एखाद्यामध्ये दोन्ही प्रकार मिक्स पण राहू शकतं. हायपर ॲक्टिव्ह आणि इनअटेंटिव्ह टाईप या दोन्हीमध्ये डोपामिन आणि नॉरएपिनेफ्रिन ह्या 2 केमिकल्सचा इश्यू असतो. बेसिकली हायपर ॲक्टिव्ह टाईपमध्ये डोपामिनच्या लेवल कमी असतात किंवा त्यांना लागणाऱ्या डोपामिनची आवश्यकता जास्त असते, कारण जे रिसेप्टर असतात ते जरा बद्ध झालेले असतात, त्यामुळे हे अधिक स्टिम्युलेशन शोधत असतात आणि त्यामुळे ही मुलं जास्त हायपर ॲक्टिव्ह असतात. याउलट इनअटेंटिव्ह टाईपमध्ये नॉरएड्रेनालिनचा लेवलच त्यांच्या डोक्यामध्ये कमी असतो आणि त्यामुळे हे कोणतं पण कार्य पूर्ण फुलफिलमेंटनं करू शकत नाहीत. कोणताही मुलगा जर हायपर ॲक्टिव्ह असला किंवा झोन आउट असला तर त्याला डायरेक्ट ADHD लेबल करता येणार नाही. ॲक्च्युली त्याला चाइल्ड सायकॅट्रिस्टकडून किंवा एखादे बिहेवियरल पिडियाट्रिशियन्स असतात यांच्याकडून एकदा दाखवून घेणे आणि डायग्नोसिस करून घेणे आवश्यक आहे. मॅनेजमेंटमध्ये 2 प्रकार असतात, एक नॉन फार्माकोलॉजिकल थेरपी आणि फार्माकोलॉजिकल थेरपी. नॉन फार्माकोलॉजिकल थेरपी म्हणजे बिहेवियरल थेरपी. याच्यामध्ये बेसिक असं असतं की 4-5 गोष्टी तुम्ही आपल्या डोक्यामध्ये टाकून द्या. बेसिकली प्रत्येक मुलाला आपल्याला त्याला रुटीन द्यावं लागतं, त्याच्यानंतर तो वेळेवर झोपला पाहिजे, त्याला काम द्यावं लागतं, त्याच्या केलेल्या कामांची स्तुती करावी लागते आणि हे जर रुटीनली आपण त्याच्यामध्ये केलं तर हळूहळू त्याची हायपर ॲक्टिव्हिटी कमी होऊ शकते. जर त्याला इंटलेक्च्युअल काही पण इश्यूज नसतील तर ओन्ली CBTने सुद्धा बाळाची ट्रीटमेंट करता येते. त्यामुळे जर अशी लक्षणे तुमच्या मुलामध्ये आढळली तर त्यांना घरी ठेवू नका किंवा रागवू नका किंवा तो तसाच आहे असं लेबल करू नका. त्याला योग्य डॉक्टरकडे घेऊन जा, त्याची ट्रीटमेंट करा आणि त्याला एक चांगलं आयुष्य द्या. थँक्यू.